पण कायदा हातात घेऊ नका. समजलं तुम्हाला? इतकं बोलण्याचं कारण माझं ते होतं. त्यांच्यात काही चांगले लोक आहेत, हे नासक्या 10-5 जणांमुळं बाकीच्यावर नको. आणि जर नाहीच गुन्हे झाले तर 25 तारखेनंतर ठरवू काय करायचं. मग आपण दाखवू मराठे कशाला म्हणते. आता तुम्ही स्टेटमेंट सगळे देऊन घ्या आणि त्या ताईला थोडे दिवस संरक्षण राहू द्या. ती तक्रारदार आहे, तिला मारून टाकू शकते, तिच्या जीवाला धोका आहे, असं होऊ शकतं. आणि मराठ्यांनी विदर्भातल्या कुणबी आणि मराठ्या दोघाला सांगतो, जातीचं आणि छत्रपतीचं रक्षण करायला शिका. तुमच्यात काही मतभेद असतील तर सोडून द्या आणि एक जीवन राहा. कारण ही इतकी पवित्र भूमी जिजाऊची पुऱ्या विश्वाला सुखी आणि समाधानी दिवस दिले असतील तर माझ्या मासाहेब जिजाऊंनी दिले. जिजाऊंनी ती पवित्र भूमी, या भूमीतले कुणबी आणि मराठी एक जीवन राहा. आणि अशा टायमाला सगळे धावून येत जा. मी तुमच्या पाठीशी. सगळ्यांनी शांततेत राहा. पोलिसावर विश्वास ठेवा, ते सगळ्यांना अटक करतील. 7 वाजेपर्यंत, येतं 2च घंट्याच्या आतच म्हणले सगळे गुन्हे दाखल करतो. पण 7 वाजेपर्यंत मी त्यांना वेळ दिला नाही केलं तर 25चं आंदोलन पुकारलं म्हणून समजा. आता तुम्ही सगळेजण स्टेटमेंट देऊन घ्या आणि सगळेजण शांततेत राहा. आता स्टेटमेंट तुम्ही देऊन घ्या. मी येऊ का आता? मी तुमच्या पाठीशी एक जीवन राहा. आणि जर 25 हाक द्यायची वेळ आली, काम बंद. अख्खेचा अख्खा विदर्भ इथं आला पाहिजे. धन्यवाद. जय शिवराय. लोट करू नका, लोट करू नका. महिला सगळेजण आपण आपल्या गावाकडे जा. आता सगळेजण आपण आपल्या गावाकडे शांततेत